नमस्कार. हा व्हिडिओ खास पुणे मुंबई येथे नोकरी करणाऱ्या मुला-मुलींसाठी आहे आणि आय-टी क्षेत्रात तसेच डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, उद्योजक यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आपण 17 जानेवारीला पुण्यात मेळावा ठेवलेला आहे. पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ येथे आणि त्यासाठी टोकन चालू झालेलं आहे. ₹100 भरून टोकन घेणं कंपल्सरी आहे. बाकी मेळाव्याचा कुठलाही खर्च नाही आणि सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये मेळाव्याचा कार्यक्रम चालू राहणार आहे आणि या मेळाव्याला फक्त उच्च शिक्षित आणि तेही मराठा समाजातीलच मुलं-मुली येणार आहे. पण त्यासाठी जे टोकन अगोदर ज्यांचं राहील त्याप्रमाणे त्यांचा परिचय दिला जाईल. 200 मुला-मुलींचं टोकन आहे. 100 मुलं, 100 मुली आहे आणि त्या 100 मुलांचा 100 मुलींचा परिचय दिला जाईल. बाकी जर उशिरा जर तुम्ही टोकन घेतले तर तुम्हाला येता येईल, बसता येईल, पाहता येईल, पण एवढ्याचा परिचय दिला जाणार नाही. कारण आमचा नाईलाज राहील. सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत प्रत्येकाचा परिचय देऊन आम्ही थकून जाणार. दुसरी गोष्ट वेळ राहणार नाही म्हणून सांगतो. जर तुम्हाला वाटत असेल तर आमचा परिचय व्यवस्थित दिला गेला पाहिजे. आमची माहिती 4 जणांपर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे. तर टोकन अर्जंट घ्या. कारण खूप असे उच्च शिक्षित मुलं-मुली त्या ठिकाणी येणार आहे. आणि मग अशा वेळेस आपल्याला टोकन भेटलं नाही म्हणजे तुम्ही लांबून येऊन नाराज होणार. सोनवणे साहेब आम्ही येणार होतो, आम्ही आलो, आम्हाला परिचय द्यायचा. मग ही वेळ कुणाची येऊ नये. कारण आपलं कार्य चांगलं आहे. मी कुठेही जरी गेलो तर मुलं-मुली येणार म्हणजे येणार. कारण तितका विश्वास मी 15 वर्षात संपादन केलेला आहे. एक विश्वासानं लोकं येतात. आम्ही सुद्धा त्यांना विश्वासानं अनुरूप स्थळ दाखवतो. व्यवस्थित अशी मध्यस्थी करतो. कुठलीच फसवणूक आता 15 वर्षात आतापर्यंत झालेली नाही. होणार पण नाही. कारण आम्ही स्पष्ट बोलतो, थोडं कडू बोलतो, पण स्पष्ट बोलतो. कारण आतापर्यंत जे कामं केले ते खूप चांगले झालेले आहे. यापुढेही चांगलेच काम करायचे आहे. मी कुणाचा दुश्मन नाही. मी एखाद्याला स्पष्ट जरी बोललो ना, त्याच्यावर माझं प्रेम असतं. त्याच व्यक्तीला आपण बोलत असतो. कारण आपले आई-वडीलच आपल्या मुलांना बोलतात. इतर लोकं कोणीच बोलत नाही. सगळे चांगले म्हणतात. त्यांना घेणंच नसतं. तुम्ही बिघडले काय? तुम्ही जीवनात फेल झाले काय? काही घेणं नसतं. तसं माझे जे तुम्ही मुलं-मुली जे माझ्याकडे नाव नोंदणीसाठी येणार किंवा बघण्यासाठी येणार, काही छोट्या-मोठ्या तुमच्या जर चुका असल्या, क्षणिक मी तुम्हाला बोलतो. पण आतून तुमच्यावर माझं प्रेम असतं. म्हणून कोणी माझ्या मनातून राग धरू नका. कदाचित एखाद्याला राग येऊ शकतो, पण माझ्या मनात कुणाबद्दल द्वेष, काही असं भावना नसते. एकच इच्छा असते, की तुमचं लवकर लग्न जमावं. कारण तुमचे आई-वडील बिचारे परेशान असतात आणि ते शोध मोहीम घेत असतात. वेळेत वेळ काढतात, येतात, बोलतात. पण त्यासाठी तुम्ही मुलांनी-मुलींनी सुद्धा सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. आपल्या आई-वडिलाला चिंता असते. बऱ्याच पालकांना झोप येत नाही. येऊन अक्षरशः रडतात. "सोनवणे साहेब, तुम्ही आमच्या मुलीला समजून सांगा. त्यांच्या लक्षातच बसत नाही. एज मर्यादा पुढे सरकली. हेच पाहिजे, तेच पाहिजे." मग ही अपेक्षा धरतात आणि मग उशीर झाल्याच्या नंतर एकदा का एज मर्यादा पुढे सरकून गेली, की सुरुवातीला जे भेटणारं स्थळ ते सुद्धा भेटत नाही. हाती निराशा येते आणि मग डोळे उघडतात, पण त्यावेळेस वेळ राहत नाही. अशी वेळ कुणाची येऊ नये म्हणून कळकळीची विनंती आहे. मेळाव्याला मुला-मुलींनी या. आई-वडील तर बिचारे येणारच. कारण त्यांना जास्त काळजी तुमच्यापेक्षा. पण तुम्ही स्वतः या. जे स्वतः येतील ना, त्यांचे लग्न निश्चित जमेल. कारण समोरच्यालाही लक्षात येतं का स्वतः मुलगा आलेला आहे, मुलगी आलेली आहे. त्यांच्या अपेक्षा लक्षात येतात. आम्ही तर प्रयत्न करणार आहे जमवण्यासाठी. पण तुम्ही येणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे, काळाची गरज आहे आणि एकाच ठिकाणी
तुम्हाला एक नाही 100-200 मुलं-मुली एका जागेवर बघायला भेटतात. तुम्हाला अशी चॉईस असते. तुमच्या पेक्षाही तुम्हाला चांगलं स्थळ त्या ठिकाणी भेटणार आहे. मग उशीर करू नका. लवकर टोकन घ्या. ₹100 फक्त हे निमित्त टोकन का? तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. 100 ज्यावेळेस भरतो, त्यावेळेस तो काळजीनं येतो आणि व्यवस्थित परिचय देतो आणि त्यांचा सगळा मेळाव्यात जे कोणी येणार आहे, जेवढी टीम, तर त्यांचा एक ग्रुप आम्ही करणार आहे 17 जानेवारीला आणि त्या ग्रुपवर सगळ्यांची बायोडेटा तुम्हाला बघायला भेटतील. जर एखादा टोकन घेतलं, काही शंका टोकन घेतलं, माझं येणं जमलं नाही. माझे गेले का ₹100. 100 जाऊ द्या तुम्हाला 100 मुलं, 100 मुली पाहायला भेटतील. त्याची चिंता करू नका. नाही जमलं अचानक 17 तारीख लांब आहे, नाही जमलं. 100 मध्ये लई मोठी रक्कम नाही. भरून टाका, टोकन घ्या आणि नियोजन करा प्लॅनिंगनुसार आणि 17 जानेवारीला सकाळी पत्रकार भवन येथे गांजवे चौकाजवळ नवी पेठ येथे 10 वाजेला हजर व्हा. आपला 11 वाजेला मेळावा चालू होणार आहे आणि 5 वाजेपर्यंत चालणार आहे. मेळाव्यात खंडन नाही. ज्याला चहा प्यायचा त्यानं गुपचूप जायचं, चहा प्यायचं, बाहेर चहा ची व्यवस्था आहे. बाकी आम्ही जास्त ती बी काही मोठी व्यवस्था आम्ही करू शकत नाही. चहा 2 टाईम चहा घ्यायचा, बाहेर चर्चा करायची. ज्याला वाटलं तिकडं कोणी नाश्ता करा, जेवण करा, बाहेरची बाहेर काही करा. सगळं पटांगणात सगळी सुविधा अवेलेबल आहे. पण आतमध्ये फक्त परिचय राहणार आणि एकदा परिचय सुरू झाला तर सुटका नाही. त्यामुळं कारण पब्लिक डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही सुटका देणार नाही आणि ज्याला वाटलं हळूच काही ते हळू बाजूला जाऊन एकमेकाशी चर्चा करा. ज्यावेळेस सगळा आपला परिचय झाला त्यावेळेस मग बाकी डिस्कस करायला आम्ही तुमच्यासाठी हजर आहे. पण उशीर करू नका. टोकन घ्या. अशी संधी येणार नाही. कारण मला पुण्यामध्ये खूप असं मोठं नाव करायची इच्छा आहे. माझ्या हातून पुण्यात अशा अनेकांची लग्न जमली पाहिजे आणि तीही सक्सेस झाली पाहिजे. पुणेकरांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला. पण आता माझी पुण्यात सुरुवात आहे. डाटा कमी आहे. पण या पहिल्या मेळाव्यात इतका डाटा जमा होणार आहे. आता सगळे पुणेकरांची इच्छा पूर्ण होणार आहे. पण सगळे आले पाहिजे. माझा जी इच्छा आहे मला संपर्क करा. 9403 41 40 87 हा माझा WhatsApp नंबर आहे. यावर आपला मुलाचा, मुलीचा, मुलांनी स्वतःचा फोटो, बायोडाटा शेअर करावा. खास पुण्यातील IT इंजिनियर आणि डॉक्टर अधिकारी यांच्यासाठी हा मेळावा आहे. 10वी-12वी जनरल मुलं आम्ही घेणार नाही. त्यांना एंट्रीच नाही. कारण त्यांच्या लेव्हलची आमच्याकडे स्थळ नसल्यामुळे आमचा नाईलाज आहे. आम्ही काही करू शकत नाही. इच्छा सगळ्यांसाठीच असते. पण बाकीचे डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही एक हाय प्रोफाईलचीच साठीच हा मेळावा ठेवलेला आहे. याचा सर्वांनी विचार करावा आणि पुण्यातील माझ्या दोन्ही मुली मनीषा पाटील तिचा नंबर आहे 74 98 60 66 84. तसेच अश्विनी सोनवणे मुलीचा नंबर आहे 92 70 20